महाराष्ट्र जीतने के इरादे से सक्रिय हुए महागठबंधन में चिंगारी लग गई है। 14 वर्ष बाद प्रभु रामचंद्र का वनवास खत्म हुआ, लेकिन मुंबई गोवा हाईवे का वनवास खत्म नहीं होता, इसका दुख होता है। आप सिर्फ निरीक्षण दौरे क्यों कर रहे हैं? ऐसा ही एक कड़ा सवाल पूछा शिवसेना शिंदे गुट के नेता रामदास कदम ने। ऐसा दिखावा करने वाले अयोग्य रविंद्र चौहान और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को मंत्री पद से इस्तीफा दे देना चाहिए, ऐसा रामदास कदम ने कहा। खास तौर पर बैठक के मौके पर ठाणे आकर उन्होंने मंत्री रविंद्र चौहान को टोक दिया, जिस पर अब बीजेपी गुट नाराजगी जाहिर कर रही है। दरअसल शिवसेना शिंदे गुट के थाने के राम गणेश गडकरी रंगायत में बैठक की। इस मौके पर रामदास कदम ने अपने अंदाज में कई मुद्दों को लेकर टीका टिप्पणी की। उन्होंने उद्धव ठाकरे से लेकर बीजेपी नेताओं तक की खबर ली। उन्होंने मौजूदा मुंबई गोवा हाईवे को लेकर लोक निर्माण मंत्री रविंद्र चौहान को खरी खोटी सुनाई। वहीं बीजेपी मंत्री रविंद्र चौहान ने रामदास कदम के आरोपों पर अपनी कड़ी प्रतिक्रिया दी है। उन्होंने स्पष्ट किया कि मुंबई गोवा हाईवे का कार्य केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के अधीन है और इसे प्राथमिकता से पूरा किया जाना चाहिए। चौहान ने कहा कि वे इस परियोजना में आने वाले सभी अड़चनों को दूर करने का प्रयास कर रहे हैं और करते रहेंगे। तो रस्ता व्हायला हवा, त्यामधल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करणार, यात काही शंका नाही। आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्यांनी या संदर्भात सांगितलं, सार्वजनिक बांधकाम म्हणून त्यांच्या मुलाच्या भागांमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे त्यांच्या विकास कामासाठी दिलेत, हे ते विसरतायत। त्यांनी त्याबद्दल माझं खरं तर अभिनंदन करायला हवं। सबका साथ सबका विकास या माध्यमातून तिथे निधी देण्याचं काम केलं गेलं आहे, हे आपण विसरलं गेलं नाही पाहिजे। आणि दुसरी गोष्ट, असं जे बोलतायत ना, मी मुख्यमंत्र्यांना फक्त एवढंच सांगेन, युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही। युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो। जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे, परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे। त्यांनी कधी ते सांगावं। खरं तर आज रक्षाबंधन आहे आणि अशा लोकांच्या स्टेटमेंटवरती बोलणं हे योग्य नाही असं माझ्यासारख्या महायुतीतल्या कार्यकर्त्याला वाटतं। उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वात मंत्री होते, काय केलं? कधी कोणतं काम केलं आहे? एक काम करून दाखवलं आहे असं दाखवा ना। एक काम केलं आहे, मी हे काम केलं आहे 35-40 वर्षामध्ये। काय केलं आहे? काहीच कोकणासाठी केलं नाही। आणि मोठमोठ्या हुशाऱ्या करत असाल तर चालणार नाही। ते उद्धवजी होते, त्यांनी त्यांना फार महत्त्व दिलं, आता कोण महत्त्व देणारे राहिले नाहीत, विसरून जा आता ते सगळं।